मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो आहोत गुजरातमध्ये लॅखोटे पॅलेस पाहण्यासाठी, जे येतं जामनगरच्या इथे. हे लॅखोटे पॅलेस बांधलं होतं 1820मध्ये महाराज जाम रानमालजीने, आणि तेच पाहण्यासाठी आपण आज गुजरातला पोहोचलेलो आहोत. तर चला आजची ट्रिप बघूया आणि सुरू करूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत. आणि आज आपण निघालेलो आहोत जामनगरला वाया अटल सेतू, गुजरात इथे. आणि आता आपल्याला अटल सेतू लागलेला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, तर थोडंसं समुद्रासुद्धा उधाण आलेला आहे. आणि सकाळी आपली फ्लाईट आहे, तर आपण निघालेलो आहोत गुजरातमध्ये जो इन्सिडेंट झाला अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा, त्याच्यानंतर ही आपली सेकंड फ्लाईट आहे. पण एअर इंडियाची आपली फ्लाईट आहे आणि ॲक्सिडेंटच्या 8व्या दिवसातच आहे. तर थोडी भीती आहे. तुम्ही बघू शकता कसं क्लायमेट आहे. आणि आपण निघालो एअरपोर्टकडे. रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, सकाळची वेळ आहे आणि ड्युटी आवर्स असल्यामुळे ट्रॅफिक लागली आहे. बघू शकता थोडंसं रोड स्लो झालेले आहेत. आणि आपण चाललेलो आहोत. तर आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आपला प्रवेश होत आहे. आणि इथून आपण जाणार आहोत जामनगरसाठी. तर सर्वप्रथम आपण एअरपोर्टला जाणार आहोत, चेक इन करणार आहोत. ते बघू शकता आपण एअरपोर्टला आलेलो आहोत. आणि आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम आपण चेक इन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपला प्लान आहे की अदानी लॉन्जमध्ये ब्रेकफास्ट करण्याचा, कारण सकाळची फ्लाईट आहे आणि आपण एवढं ब्रेकफास्ट वगैरे केलेलं नाही आहे. डोमेस्टिकमध्ये खूप छान असं हे आय लव्ह मुंबईचं बनवलेलं आहे आणि ते खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं. समोरच आता आपण जे निघालेलो आहोत अदानी लॉन्जकडे, तिकडे ब्रेकफास्ट चांगला असतो आणि चांगला बुफे लावलेला असतो, तर आपण नेहमी तिथेच प्रेफर करतो. आणि तुम्ही बघू शकता समोर एअर इंडियाची फ्लाईट जाते. आता आपण अदानी लॉन्जमध्ये बसलो आहे आणि तिकडचा हा व्ह्यू बघतो आहे. आणि जस्ट बोर्डिंग चालू होणार आहे, तर बोर्डिंगसाठी जातो आहे. आणि बोर्डिंग झालेली आहे आपली. आणि बघू शकता आपण सिक्युरिटी सेफ्टी अवेअरनेस सांगत आहेत. आणि फर्स्ट टाईम आता एअर इंडियाची फ्लाईट आहे, तर थोडीशी म्हणजे कंपनीचा तर काही इश्यू नाही आहे, पण स्टील एक मनामध्ये भीती असते, त्याप्रकारे भीती आहे. बघू शकता समोर इथिओपियनचा फ्लाईट टेक ऑफ घेतो आहे. आणि आपणही टेक ऑफ घेतलेला आहे. आपला अरेबियन सी. खूप छान असं क्लायमेट आहे, कारण खूप पाऊस झाला आहे आणि आता पाऊस थांबला आहे. फ्लाईट थोडी जुनी आहे, त्याच्यामुळे नीट दिसत नाही आहे. आणि आता आपण जामनगरला उतरलेलो आहोत. जामनगरला लँड झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तिकडे शूटिंग अलाउड नाही आहे, कारण जामनगर हे कंट्रोलमध्ये आहे इंडियन आर्मीच्या, आणि त्याच्यामुळे तिकडे आपण काही शूट वगैरे काही करत नाही. आणि तिथून आता आपण निघालेलो आहोत आपल्या एक जे काम आहे ते संपवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण काही गोष्टी इकडच्या एक्सप्लोर करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण चाललो आहोत आपल्या कामाकडे. त्याच्या अगोदर आपला प्लान आहे की आपण भूक लागली आहे तर हॉटेलला चेक इन करूया आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत. तर आता आपण पहिलं हॉटेलकडे चाललेलो आहोत आणि मग तिकडून चेक इन करून आपण आपल्या कामासाठी जाणार आहोत. ड्रायव्हरांसोबत चाललेलो होतो आपल्या. आणि हॉटेल सयाजीमध्ये आपण चेक इन केलेला आहे. हा आपला रूम आहे, तुम्ही बघू शकता. 1 डेचा स्टे आहे, तेवढा मोठा रूम नाही घेतला आहे, स्मॉल अँड स्वीट रूम आहे. आणि तसे संध्याकाळी येणार आहोत, तर फक्त रात्री झोपायचंच आहे. बट स्टील हा रूम सुंदर आणि छान आहे, तुम्ही बघू शकता. खूप जोराची भूक लागल्यामुळे ना आपण दाल खिचडी मागवली आहे. आणि दाल खिचडी खाऊन आपण आपल्या कामासाठी निघणार आहोत. तुम्ही बघू शकता हा रेस्टॉरंट एरिया आहे हॉटेल सयाजीचं, आणि खूप मोठा अशी एरिया आहे. हे त्याचं लॉबी एरिया आणि तीसुद्धा खूप सुंदर आहे रिसेप्शन एरियामध्ये. तर अशा प्रकारे हा हॉटेल सयाजी आहे जामनगरमधला. आणि बरेच लोक हा हॉटेल प्रिफर करतात, बिकॉज सयाजी खूप मोठा ब्रँड आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपली कामं आटपून आलेलो आहोत श्रीरामाच्या मंदिरामध्ये, जिथे या मंदिराची अशी खासियत आहे की असं म्हणतात तिथे 24 तास देवाचा गजर चालू असतो, म्हणजे कंटिन्युअसली भजन चालू असतं. असं नाही की कधी भजन थांबतो आहे. आणि ज्याला कोणाला भजन गायचं आहे तो येऊन इथे भजन गाऊ शकतो. तर ते खूप सुंदर छान असं आहे. आणि हे जामनगरमध्ये बसलेलं आहे मंदिर. तर आपण आता दर्शनाला आलेलो आहोत. भजन गाने के लिए कौन रहते हैं? अच्छा.
कुआं है ना, इसके अंदर भी 7 कुएं हैं। 7 इसके अंदर खजाना है। खजाना है? हाँ। किस चीज़ का खजाना है? ये सोना चांदी हीरे जेवरात ये सब वगैरह। लेकिन अंदर जाने नहीं दे रहे ना, टिकट लेके मतलब क्या है फिर? ये पूछना चाहिए, लेकिन शायद किधर से एंट्री रहेगी तो। नहीं यही है मित्रांनो, हे होतं रानमाल लेक, ज्याला लाखोटे लेक असंही म्हणतात आणि लाखोटे पॅलेस असंही म्हणतात. ह्याचं कन्स्ट्रक्शन झालं होतं 1820 ते 1852 मध्ये. महाराज जाम रानमालजी द किंग ऑफ नवानगर यांनी हे बांधलं होतं आणि हेच लाखोटे पॅलेस आहे. खूप असं सुंदर बांधलेलं आहे हे याचं आर्किटेक्चर आणि हेच बघण्यासाठी आपण आलो होतो. हे जामनगरमध्ये बसलेलं आहे आणि कधीही लोक आले तर याचं नक्की व्हिजिट करतात. याच्यामध्ये आता सध्या याचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी इथून काम चालू असल्यामुळे रोड बंद आहेत. पण असंच खूप सुंदर असे हे लाखोटे पॅलेस आहे. तर आपण आतमध्ये तर नाही जाऊ शकलो आणि आता आपण आलेलो आहोत हॉटेल सयाजीमध्ये. आपण डिनर मागवला आहे, मस्तपैकी बुफे लावला आहे ह्यांनी. तर आता बुफे घेणार आहोत. तुम्ही बघू शकता बुफे. तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवतोय. छान असा छोटा लावला आहे बुफे, पण चांगला आहे. आणि आता डेझर्ट घेऊन आपण चाललेलो आहोत रूममध्ये. सकाळी मस्त आहे की फ्रेश झालो आहे आणि आपण निघणार आहोत मुंबईच्या दिशेने. एकदा हॉटेलचा व्ह्यू बघतोय बाहेरचा, जामनगरचा व्ह्यू. आणि मस्त फ्रेशनअप झालो, आंघोळ केली आणि फ्रेश होऊन आपण निघत आहोत आपल्या मुंबईच्या दिशेने. तर चला आता चेकआउट करूया हॉटेल आणि चेकआउट करून सकाळचीच फ्लाईट आहे आपली, तर फ्लाईट कॅच करूया. आता आपली बॅग आहे, बॅग घेऊन आपण निघतोय आणि जामनगर एअरपोर्टला लवकर जावं लागेल कारण तिथे एकच फ्लाईट आहे, ती पण एअर इंडिया ऑपरेट करते आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे फ्लाईट नसेल. सो आपण निघालेलो आहोत आपल्या घरी जायला मुंबईच्या दिशेने. तर चला आता एअरपोर्टला भेटूया. मित्रांनो, एअरपोर्टला आलेलो आहोत, फ्लाईट घेतलेली आहे आपण आणि आपण निघालेलो आहोत आपल्या घरच्या दिशेने. खूप घाण असा बॅड वेदर मिळाला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सारं टर्ब्युलन्स आहे आणि एक प्रकारे भीती वाटते आहे फ्लाईटमध्ये. मला तर जेन्युअनली हल्ली भीती वाटते बिकॉज एवढे इन्सिडेंट होत आहेत. तुम्ही बघू शकता खूप घाण असा वेदर आहे आणि याच वेदरमध्ये आपण लँडिंग करणार आहोत. तर थोडंसं भीती तर नक्की वाटतेच. तुम्ही ट्रॅव्हल केलं असं तुम्हाला हा एक्सपिरियन्स खूप चांगला असेल. तर चला आता टेक ऑफ लँड करूया. मित्रांनो, लँड झालो आहे आणि आता आपण निघालेलो आहोत. भूक लागली दुपारचे टाईम म्हणून जेवायला निघालेलो आहोत आणि अंधेरीमध्येच आपण एक हॉटेल शोधलं आहे. मस्त आहे की फिश खाण्याचा मूड होता आणि त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत हॉटेल नवचैतन्यमध्ये, जे खास नॉनव्हेज मच्छी थालीसाठी फेमस आहे. आणि आपण आलेलो आहोत, त्यांची वाडवल थाळी दाखवत आहेत. पण आपण ऑर्डर केली आहे पापलेट थाली, जी नेहमी माझी फेवरेट असते आणि मी प्रिफर करतो कारण पापलेट थोडीशी क्वालिटी चांगली मिळते. तर छान असं हॉटेल आहे आणि टिपिकल महाराष्ट्रीयन हॉटेल आहे. आणि ही आलेली आपली पापलेट थाली मस्त आहे की छान. बघा, 2 ग्रेव्ही दिलेल्या आहेत, जे हल्ली कुठे सहसा बघायला मिळत नाहीत. चटणी दिली आहे आणि त्यानंतर स्वीट डिशमध्ये आपण मागवले उकडीचे मोदक आणि त्याच्यावर मस्तपैकी आपण घी टाकून ताव मारणार आहोत. मला वाटते खूप छान अशी टेस्ट लागणार आहे आणि ह्याच टेस्टचा चव तोंडावर घेऊन आपण घरी निघालेलो आहोत. तर आता भेटूया पुढल्या ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय, गुड डे.